नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी आणि मिठू बोलत असतात. आता वल्लरी मिठूला म्हणते की आपल्यालाच काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. तेव्हा आता मिठू हे सगळं प्रकरण बघून खूपच चिडलेली असते आणि ती रागातच म्हणते की मूल जन्माला घालण्यासाठी म्हणून मनोज जिजूंची लग्न आरतीसोबत लावून देत आहेत का हे लोक. आणि बाई म्हणजे काय मूल जन्माला घालायचं मशीन आहे का. विचित्र आहे हे सगळं. तेव्हा वल्लरी आता मिठूला समजावत म्हणते की मिठूताई हळू बोला. तेव्हा मिठू म्हणते की किती खालच्या पातळीला जाऊन विचार करतात ग हे लोक. यावर वल्लरी मिठूला म्हणते की मिठूताई हे बघा, पूर्वीच्या काळी असं चालायचं सगळं, असं एका झटक्यात नाही बदलता येणार आहे आपल्याला सगळं. पण एवढं मात्र नक्की आहे की हळूहळू का होईना पण गोष्टी बदलतील, पण त्याला वेळ लागेल. आता आपल्याला प्रेरणाताईंचंच घ्या ना. तो अण्णा केदार पहिल्या बायकोपासून मूल होत नव्हतं म्हणून प्रेरणाताईंवर जबरदस्ती करत होता, बोहल्यावर चढायला लावत होता त्यांना, का तर मूल हवं होतं म्हणून. आणि या सगळ्यांमध्ये सासूबाईंनी पण साथ दिलीच ना त्याला. आता यांची मेंटॅलिटी बदलणं खूप अवघड आहे, पण अशक्य नाही आहे. पण एक सांगू का, या सगळ्यांमध्ये त्या निष्पाप आरतीची खूप फरफट होते. मला ना तिला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे. नाही बघवत आहे तिच्याकडे. तिच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतं की तिच्या मनामध्ये काय सुरू असेल. चांगलीच कल्पना आहे मला त्या गोष्टीची. आणि आणखीन एक, यांना यातलं काही कळता कामा नये मिठूताई. तेव्हा मिठू वल्लरीला म्हणते की वल्लरी, तुला कळत कसं नाही आहे की मनोज जिजूंना हे सांगणं खूप गरजेचं आहे आत्ता. हे बघ, ही जर गोष्ट त्यांना आपण सांगितली नाही ना आणि त्यांना कुठून तरी कळली, एकतर ते हदरतील नाहीतर प्रचंड चिडतील. तेव्हा वल्लरी म्हणते की मिठूताई प्लीज माझं ऐकाल का. यांना समोरून काहीच सांगायचं नाही आहे आपण, नाहीतर हे सासूबाईंवर चिडतील आणि गोष्टी खूप हाताबाहेर जातील. त्यापेक्षा शांततेत आपल्याला कसं मॅनेज करता येईल ना याच्याकडे आपण जास्त लक्ष देऊया. आता तितक्या तिथे मनोज आणि प्रेरणा येतात. आता वल्लरी प्रेरणाला विचारते की अरे प्रेरणाताई तुम्ही, आणि हे कुठे भेटले तुम्हाला. तेव्हा प्रेरणा आता सांगायला लागते की अगं मी असंच वॉक करत करत गेले होते खूप लांबपर्यंत, आणि मग येताना एक ओळखीची गाडी दिसली आणि मी नीट बघितलं तर त्यात मनोज भाऊजी होते. मग म्हटलं चला मस्त घरापर्यंत लिफ्ट भेटेल आता. पण कसलं काय, आपल्या जवळच एक तिथे गर्भसंस्कार केंद्र झाले ना, ते घेऊन गेले मला हे, आणि डायरेक्ट ॲडमिशन करून मोकळेसुद्धा झाले. तेव्हा वल्लरी आणि मिठू खूप खुश होतात. यावर मनोज म्हणतो की मग काय, बहिणीला असं उगाच आणले का माहेरी. आता माझ्या बहिणीची आणि तिच्या बाळाची काळजी हा मनोज मामा घेणार. तेव्हा मिठू म्हणते की म्हणजे खूप नशीबवान आहे हा प्रेरणादीचं बाळ, मामा आणि मावशींच्या सानिध्यात वाढणार आहे आता. आता वल्लरी मात्र यावर काहीच बोलत नसते. तेव्हा वल्लरीला असं शांत बसलेलं बघून मनोज म्हणतो की त्याचं काय आहे मिठूताई, बाळाचा मामा जरी खुश असला ना तरी बाळाची वल्लरी मावशी मात्र टेन्शनमध्ये आहे ना. आणि तो वल्लरीला विचारायला लागतो की काय झालं वल्लू, कसलं टेन्शन आहे. तेव्हा आता प्रेरणा म्हणते की नाही नाही, वल्लरी मावशीला टेन्शन नाही आहे, तर ती खूप सारी झोप आली आहे तिला. आणि ती मनोजला सांगायला लागते की काल दोघींची झोप नाही झाली, बिचाऱ्यांनी मध्यरात्री 2 वाजता माझे डोहाळे पुरवलेत. यावर आता मिठू मनोजला सांगते की रात्री 2 वाजता फ्राईड आईस्क्रीम खायची होती मॅडमला. तेव्हा आता वल्लरी म्हणते की मिठूताई अर्धवट काय सांगताय, सुरुवातीपासून सांगा ना. आणि वल्लरी प्रेरणाने या दोघींनाही मध्यरात्री 2 वाजता कसा कसा त्रास दिला हे सगळं मनोजला सांगायला लागते. आता प्रेरणाच्या गमती ऐकून आता सगळेच हसायला लागतात. तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि मनोज आता घरी येतात आणि दोघेही दरवाजाच्या बाहेर उभे राहून डोरबेल वाजवायला लागतात. मात्र दरवाजा कुणीही उघडत नाही. तेव्हा हे दोघे खूप टेन्शनमध्ये येतात आणि लगातार दरवाजा वाजवायला लागतात. तेव्हाच आता आरती दरवाजा उघडते. तर आता आरती मस्तपैकी साडी वगैरे घालून छान तयार झालेली असते. आता हे दोघेही आश्चर्याने आरतीकडे बघायला लागतात. तेव्हाच आता इंदुताई येतात आणि मनोजला म्हणायला लागतात की अरे म्हणा ये रे बस इथे, असं म्हणून त्या मनोजला हाताला पकडून आतमध्ये घेऊन येतात आणि सोफ्यावरती बसायला सांगतात. आणि आता आरतीला बोलतात की आरती जा पाणी घेऊन ये. तर आता हे सगळं वल्लरी खूप आश्चर्याने बघत असते. तर मनोजला मात्र काही कळत नसते की हे नक्की चालले तरी काय. आता वल्लरी हे सगळं बघून मनातच म्हणते की सासूबाई कधीच सुधारणार नाहीत, बिचारी आरती या सगळ्यांच्या हट्टापायी तिचा बळी जातोय, पण मी असं नाही होऊ देणार, असं म्हणून ती खूप रागाने आता इंदुताईंकडे बघायला लागते. तर इंदुताई आता आरतीला म्हणतात की आरती, माझ्या मण्याला ना
फक्कड आल्याचा चहा लागतो बरं का, जा घेऊन ये. तेव्हा आरती आता तिथून चहा आणण्यासाठी म्हणून जायला लागते. तेव्हाच मनोज तिला थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनिट. आणि इंदुताईंना विचारतो की आई अगं काय चाललं हे सगळं. तेव्हा आता इंदुताई काहीतरी बोलणार तितक्यात आरतीची आई मनोजला म्हणते की अहो मनोजराव, आमच्या आरतीला घर सांभाळण्याची इतकी आवड आहे ना, माझ्या आरतीला ना सगळं येतं आणि ती सर्व गुण संपन्न आहे. तेव्हा मनोज त्यांना थांबवत म्हणतो की काकू, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सकाळी सांगितल्यात, माहिती आहे मला. तेव्हा आरतीचे बाबा म्हणतात की तुम्ही सकाळी नीट ऐकलं नसेल ना, म्हणून परत सांगते ती तुम्हाला. खूप हुशार आहे बरं का आमची आरती, आणि आता तिचं लग्नाचं वयसुद्धा झालं आहे ना. तेव्हा हे ऐकून आता मनोज खूप शॉक होतो आणि आरतीच्या बाबांना म्हणतो की अहो काय बोलताय तुम्ही हे, आरतीचं लग्न, अहो लहान मुलगी आहे ती, शिकायचं, काहीतरी करिअर करायचं वय आहे तिचं, आणि तुम्ही काय लग्न लावताय तिचं. तेव्हा आरतीचे बाबा म्हणतात की अहो मनोजराव काय बोलताय तुम्ही, तिच्याबरोबरच्या सगळ्या मुलींची लग्न झाली गावाला. तर आरतीची आईसुद्धा म्हणते की अहो लग्नाचं काय, तर त्यांना एक पोरंसुद्धा झालेत, आमची आरतीच मागे आहे. तेव्हा हे ऐकून मनोज खूप शॉक होऊन आरतीच्या आईकडे बघायला लागतो. तेव्हा आरतीची आई म्हणते की एकदा का ते हिचे हात पिवळे झाले ना, की मग तिच्या मागच्या बहिणींचे सुद्धा हात पिवळे करायला आम्ही मोकळे झालो. तेव्हा इंदुताई म्हणतात की हो, लेकीचं लग्न म्हणजे आई बापासाठी एक खूप मोठं टेन्शनच असतं ना, त्यापेक्षा लवकरात लवकर उरकून टाकायचं म्हणजे झालं. यावर मनोज म्हणतो की उरकून टाकायचं म्हणजे कुठल्याही मुलाच्या गळ्यात आपल्या लेकीला बांधून टाकायचं असंच ना, किती घाणेरडं आहे सगळं आणि किती भुरसटलेले विचार आहेत तुमचे. आणि तो आरतीला म्हणतो की आरती, तुझे विचार तर असे नाही आहेत ना, तुला शिक्षण घ्यायचं आहे ना, मला सांग कशामध्ये करिअर करायचं आहे तुला. हे बघ, आपली जास्त ओळख नाही आहे, पण एक माणूस म्हणून मी तुला सांगतोय की तू तुझं शिक्षण पूर्ण कर. काय आहे की या जगामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आहे गं, आणि तुझ्या शिक्षणाचा खर्च जर तुझ्या आईवडिलांना परवडत नसेल ना, तर तसं सांग मला, तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही दोघेही घेतो, पण तू तुझं शिक्षण पूर्ण कर, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि स्वतःची वेगळी एक ओळख निर्माण कर. तेव्हा हे ऐकून इंदुताईंना खूपच राग आलेला असतो. तर आरतीची आईसुद्धा खूप शॉक होऊन मनोजकडे बघत असते. आता आरतीची आई मनोजला म्हणते की अहो मनोजराव काय बोलताय तुम्ही, अहो 12वीपर्यंत शिकली आहे ती, आता बस की शिक्षण, संसारात पडली तर लेकरं बाळंसुद्धा लवकर होतील. तेव्हा मनोज म्हणतो की अहो काकी, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का, अहो लहान मुलगी आहे ती, ज्या मुलीचं लग्न करायचं आहे तिची इच्छा काय आहे, तिची अपेक्षा काय आहे, याचा जरासुद्धा विचार नाही करायचा आणि कुणाच्याही गळ्यात बांधून लग्न लावून द्यायचं का. तेव्हा इंदुताई मनोजला समजावत म्हणतात की अरे म्हण्या, कुणाशी पण नाही. तेव्हा आता वल्लरीमध्ये जोरात इंदुताईवरती ओरडत म्हणते की 1 मिनिट सासूबाई, बस करा आता हा तमाशा. आणि ती मनोजला म्हणायला लागते की तुम्ही आत्ताच ऑफिसवरून आलात ना, चला तुम्ही फ्रेश व्हा. तेव्हा मनोज म्हणतो की नाही वल्लू, आत्ताच या विषयावर बोललं पाहिजे मला. तेव्हा वल्लरी मनोजला असं नाही म्हणून जबरदस्तीने आता आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे आता आरतीची आई आता इंदुताईंना विचारायला लागते की इंदुताई, हा काय प्रकार आहे, आणि तुमची सून वल्लरी अशीच पुढे करत राहिली ना, तर हे लग्न होणं खूप कठीण आहे हा. तेव्हा हे ऐकून इंदुताईंना आता खूप राग आलेला असतो. तर इकडे आतमध्ये आता मनोज वल्लरीवरती खूप चिडलेला असतो आणि तिला म्हणतो की तू असं का आतमध्ये घेऊन आलीस मला, मी काहीतरी महत्त्वाचं बोलत होतो ना. आणि त्या आरतीची अवस्था बघितलीस का तू कशी झाली होती, ती खूप घाबरली होती बिचारी, आणि मी तिच्या बाजूने स्टँड घेत होतो आणि तू मला आत घेऊन आलीस. हे आता वल्लरी आता यावर म्हणते की हे बघा, तुम्ही आरतीच्या बाजूने बोललात, हे खूप छान केलं तुम्ही, पण आता ऑफिसमधून तुम्ही दमून आलाय ना, तर जरा आराम करा, त्रास का करून घेताय स्वतःला. तेव्हा आता मनोज म्हणतो की अगं त्रास होतोय अशा लोकांची मेंटॅलिटी बघून. इथे आपण शिक्षणाला एवढं महत्त्व देतोय, तिकडे गावाखेड्यामध्ये अजूनही मुलगी कधी 18 वर्षाची होते, कधी तिचं लग्न लावून देतो आणि जबाबदारीतून मोकळं होतोय हाच विचार केला जातो. बिचारा त्या मुलीची इच्छा काय आहे, तिला शिक्षण घ्यायचं आहे का, तिला करिअर करायचं आहे का, हा विचार करतच नाहीत कोणी. देव जाणो हे कधी बदलेल. तेव्हा आता वल्लरी खूप खुश होऊन मनोजकडे बघायला लागते आणि म्हणते की बदलेल, नक्की बदलेल, हळूहळू का होईना बदलेल. तुमच्यासारखा विचार करणाऱ्या लोकांची संख्या ना समाजामध्ये वाढत चालली आहे आणि हेच एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, याचा विचार करा ना. आणि म्हणते की मी तर विचार करते की ही पूर्वी काळी जेव्हा मुलींना शिक्षण घ्यायची परमिशनच नव्हती, तेव्हा त्या समाजसुधारकांना किती कष्ट घ्यावे लागले असतील मुलींना साधं प्राथमिक शिक्षण मिळवून देण्यासाठी. आणि म्हणते की पण तुम्हाला सांगू का, एक दिवस आपला समाज पूर्णपणे बदलेल, कारण या समाजामध्ये तुमच्यासारखी माणसं आहेत आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि तुमच्यासारखा विचार करणाऱ्या माणसांवर सुद्धा. मला तुमचा खूप अभिमान वाटतो. असं
असं म्हणून ती खुश होऊन मनोजला मिठी मारते. तर दुसरीकडे मिठूने प्रेरणाला सगळं काही सांगितलेलं असतं. तर हे सगळं ऐकून प्रेरणा खूप शॉक होते आणि मिठूला म्हणते की काय मिठू, अगं काय बोलतेस तू हे, आणि म्हणते की मला सगळ्यात आधी जाऊन वल्लरीला ना सॉरी म्हणावं लागेल गं. म्हणजे तूच बघ ना ती काय काय बिचारी सहन करते आणि तिने आपल्याला यातलं काहीच नाही सांगितलं. मला ना खूप कौतुक वाटतं गं तिचं. तिला स्वतःला कितीही त्रास होत असला ना तरीही ती तिच्या चेहऱ्यावर कधीही येऊ देत नाही, त्याची जाणीवच होऊ देत नाही कुणाला. आता पण तिच्या स्वतःशीच किती मोठा संघर्ष चालू असेल. आणि म्हणते की पण मी मात्र वेगळ्याच टँजंटमध्ये होते. मी माझं डोहाळे पूर्ण करून घेत होते तिच्याकडून. मला वाटेल त्या गोष्टी हव्या होत्या त्या मागत होते मी तिच्याकडून. आणि तीसुद्धा बिचारी माझ्यावरच्या प्रेमापोटी फक्त मला चांगलं वाटावं म्हणून नाही त्या गोष्टी बनवून सुद्धा देत होती मला. तेव्हा मिठू म्हणते की प्रेरणा, काही लोक असतात ना हे एंजल्स असतात ग, आणि तशीच आहे आपली वल्लरी. आपल्यापैकी कोणी सतत दुसऱ्यांचा विचार नाही करू शकत, पण जितका ती करते ना सेल्फलेस आहे ग ती. म्हणजे ती सतत आपल्या सगळ्यांचा विचार करत असते. आता ना आपल्याला तिचा विचार करायची वेळ आली. आपली मैत्री किती ग्रेट आहे ना याची परीक्षा होणार आहे आता आपल्याला. आणि आपल्याला ना वल्लरीसाठी काहीतरी करायची वेळ आली. आणि म्हणते की मला माहिती नाही की वल्लरी काय आयडिया करेल, पण हां आपल्याला ना आता आरती, तिच्या आई बाबा आणि त्यांच्यासोबतच इंदू काकींना सुद्धा घराच्या बाहेर काढायची वेळ आली आहे. यावर आता प्रेरणा म्हणते की एकदम बरोबर बोलतेस तू मिठू, पण हे सगळं असं घाई गडबडीत करून नाही चालणार. आपल्याला शांतपणे विचार करून हा प्लॅन तयार केला पाहिजे. आणि ती मिठूला विचारते की तुला काही सुचलंय का, आहे का काही डोक्यात. तेव्हा मिठू विचार करत म्हणते की नाही ना, काही सुचत नाही आहे, सुचलं की सांगते, असं म्हणून ती विचार करायला लागते. आता प्रेरणा मिठूजवळ येते आणि तिला हळूच म्हणते की तू कर शांतपणे विचार, पण एक गोष्ट ऐकली आहे का तू, टोमॅटोची चटणी करताना म्हणे खूप छान हटके असे विचार येतात. तेव्हा हे ऐकून मिठू आता आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागते की आता टोमॅटोची चटणी कुठून आली मधून. आणि ती आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागते. तेव्हा प्रेरणा म्हणते की मला असं वाटते की तू टोमॅटोची चटणी करता करता विचार कर ना, म्हणजे कसं चटपटीत चटणी करता करता असे मस्त मस्त विचार येतील ना. तेव्हा मिठू आता हसायला लागते आणि म्हणते की प्रेरणा दी, परत डोहाळे आणि परत बोलशील की मला नाही, पिल्लूला भूक लागली. तेव्हा प्रेरणा आता हसायला लागते आणि म्हणते की हो करशील ना गं. तर यानंतर आता आपण पाहतो की इंदूताई, प्रेरणा आणि आरतीच्या आई जेवायला बसलेले असतात. तर वल्लरी त्यांना जेवण वाढत असते, तर मिठू आणि आरती किचनमध्ये असतात. आता मिठू म्हणते की सगळ्यांनी एकत्र जेवायला बसलो असतो खरं तर, पण हा काय प्रकार आहे की पुरुषांनी आधी जेवायला बसायचं, बायकांनी नंतर जेवायचं, हा भेदभाव आहे ना. आणि हे नियम ज्यांनी कोणी बनवलेत ना त्यांना मला भेटायलाच हवं एकदा. तेव्हा इंदूताई मिठूला म्हणतात की मिठू काहीही बोलत्या, तुमच्या या एवढ्याशा खोपट्यामध्ये सगळ्यांनी जेवायला बसावं, जागा तर आहे का तुमच्या या डायनिंग टेबलवर. तेव्हा आरतीची आई आता सांगायला लागते की इंदूताई मला आठवते की आम्ही जेव्हा सगळे जेवायला बसायचो ना तेव्हा खूप मोठी पंगत बसायची, खूप सारे संसार, पण चूल मात्र एकच. सगळी पुरुष मंडळी जेवून उठली की मग नंतर बायका जेवायला बसायच्या. मला आठवते ना की आम्ही सगळे जेवायला बसायचो ना तेव्हा कधी मटण भेटायचं नाही, नुसता रस्सा मिळायचा. आणि जेव्हा आम्ही वेगळं राहायला लागलो ना तेव्हाच मला कळलं की ताटात मटण कसं दिसतं. तर इंदूताईसुद्धा आता सांगतात की आमच्याकडे पण काय वेगळी परिस्थिती होती का, याच्यापेक्षा बेकार होती. माझी सासू तर एकदम खवट होती, खवट. मटणाचा तुकडा तर सोडा, पण साधा रस्सा पण मिळायचा नाही आम्हाला. एवढासा रस्सा द्यायचा आणि तोच भाकरीला लावून लावून खायचो आम्ही. तेव्हा हे ऐकून प्रेरणा, मिठू आणि वल्लरी खूप आश्चर्याने या दोघींकडेही बघत असतात. आता प्रेरणा इंदूताईंना म्हणते की काय सांगता इंदू काकी, ही काय पद्धत झाली का हो, घरातल्या लोकांना ज्यांना हवं ते मिळायचं नाही का. तर मिठू म्हणते की एवढंच ना, मग त्यांना सांगायचं होतं ना की आमच्यासाठी काहीच उरत नाही, आम्हाला फक्त रस्साच खावा लागतो, तर थोडं जास्तीचं आणा, एवढंच. तेव्हा आता इंदूताई म्हणतात की वेडी झाली आहे का मिठू, तू जरा अगं सासू नावाची जात कधी ऐकते का. आम्ही खूप सांगायचो आमच्या सासूबाईंना. आमच्या सासूबाईंना भीती वाटायची की सुनांच्या ताटामध्ये चमचमीत पडलं तर सुना डोक्यावर बसतील, खाऊन खाऊन माजतील म्हणून. कधीच चांगलं चुंगलं लागू दिलं नाही आमच्या अंगाला. इतकी खवट होती ती आमची सासूबाई, मण्याची आजी. तेव्हा मिठू म्हणते की इंदू काकू तुमच्यासारखीच होती का तुमची सासू. तेव्हा आता प्रेरणा इंदूताईंना म्हणते की नाही हो, तुम्ही तिच्याकडे लक्ष नका देऊ, ती असंच बोलते. पण मला सांगा तुम्हा दोघांना जेवण आवडलं का. यावर आरतीची आई म्हणते की ठीक आहे,
पण आमच्या गावच्यासारखी चव नाही आहे. तेव्हा मिठू म्हणते की अहो तुमच्या गावच्यासारखं कसं असेल, हे मुंबई आहे ना ही, आमच्या मुंबईमध्ये ना पण आईस्क्रीम खूप छान भेटतं, जायचं का आपण आईस्क्रीम खायला. म्हणजे गावासारखी नाही भेटणार पण त्याच्यापेक्षा भारी मिळते. तेव्हा आरतीची आई आता लगेच खुश होऊन म्हणते की आईस्क्रीम, मला खूप आवडतं आईस्क्रीम, खाऊया आपण चला. आणि ती इंदुताईंना सुद्धा म्हणते की इंदुताई तुम्ही पण चला ना. यावर इंदुताई म्हणतात की तुम्ही जा, तुम्हाला कुठे जायचं तिथे मी नाही येत काय. आता यावर प्रेरणा म्हणते की इंदू काकी दिवसभर खूप काम करत असतात ना, त्यामुळे त्या दमून जातात बिचाऱ्या. आणि इंदुताईंना म्हणते की इंदू काकी तुम्ही मस्त आराम करा, आम्ही घेऊन जातो आरतीच्या आईला आईस्क्रीम खायला. आणि ती आरतीच्या आईला म्हणते की मस्तपैकी जेव्हा आपण लगेच जाऊयात. आता तेव्हा हे ऐकून आरतीच्या आई खूप खुश होते. तर मिठू आणि प्रेरणा मात्र एकमेकींकडे बघून हसत असतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की प्रेरणा आणि मिठू आरतीच्या आईला बाहेर आईस्क्रीम खाण्यासाठी म्हणून घेऊन आलेले असतात. आता मिठू आरतीच्या आईला म्हणते की तुम्हाला माहिती आहे का काकू की वल्लरी आहे ना ही मनोज जिजूंची दुसरी बायको आहे. आता हे ऐकून आरतीची आई खूप शॉक होते. आता मिठू सांगते की मनोज जिजूंना ना वल्लरीच्या आधीसुद्धा एक पहिली बायको होती. तेव्हा प्रेरणा म्हणते की म्हणजे पहिल्या बायकोला मूल नाही झालं, दुसऱ्याही बायकोला मूल नाही झालं, असं कसं काय होऊ शकतं ना. तेव्हा हे सगळं ऐकून आता आरतीची आई खूपच शॉक झालेली असते. तर आता यानंतर आरतीची आई इंदुताईंवरती खूप चिडलेली असते आणि त्यांच्यावरती ओरडत म्हणते की मला सगळं समजलं आहे, दोष हा तुझ्या पोरात आहे, म्हणून तर 2-2 लग्न करूनसुद्धा त्याला पोरं होत नाही आहेत. तेव्हा हे ऐकून इंदुताई खूप आश्चर्याने आरतीच्या आईकडे बघायला लागतात. तर यानंतर इंदुताई आता वल्लरीवरती ओरडत म्हणायला लागतात की बघितलं ना वल्लरी, खूप मैत्रिणी करत होतीस ना गं तू, तुझ्या नवऱ्याबद्दल कसं खोटं नाटं पसरवत आहेत तुझ्या मैत्रिणी. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा वल्लरी, मण्याच्या आणि आरतीचं लग्न लावूनच राहणार मी, कारण भामरे घराण्याला हा वारस मिळालाच पाहिजे. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप जोरात इंदुताईंवरती ओरडत म्हणते की नाही मिळणार भामरे घराण्याला वारस, कधीच नाही मिळणार. तेव्हा हे ऐकून इंदुताईंना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.